So we were here. Third, such number of persons not exceeding 5 to be nominated by the central government from amongst the members of the state board. ज्याला या ठिकाणी स्टेट बोर्ड्स मधले मेंबर्स या ठिकाणी घ्यायचे 5 त्यांना of whom not exceeding 2 shall be from those referred in the clause C of subsection 2 of section 4. सेक्शन 4 च्या आतमध्ये वेगवेगळे सबसेक्शन आहेत. त्यातला सबसेक्शन 2 जो आहे त्याच्यामध्ये परत वेगवेगळे क्लॉजेस आहेत. त्यातला क्लॉज नंबर सी जो आहे त्याच्यामध्ये जे मेन्शन केले ओके त्याप्रमाणे हे व्यक्ती या ठिकाणी यांना घ्यायचे. त्याच्यानंतर सच नंबर ऑफ नॉन ऑफिशियल्स नॉट एक्सिडिंग 3 पर त्या ठिकाणी 3 व्यक्ती टू बी नॉमिनेटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अगेन टू रिप्रेझेंट द इंटरेस्ट ऑफ ऍग्रिकल्चर fishery or industry or trade or any other interest which in the opinion of the central government ought to be represented. मग हे रिप्रेझेंट करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या गोष्टी जे आहेत त्यांचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी मेंबर्स त्या ठिकाणी घ्यायचे 3 कमीत कमी ओके आणि ते काय नॉन ऑफिशियल आहेत ओके ते कोण कुठल्या सर्व्हिसला वगैरे नसणार आहेत मीन्स दे आर नॉट अ गव्हर्नमेंट सर्वंट ओके. Next, 2 persons to represent the companies or corporations owned, controlled or managed by central government to be nominated by that government. Okay. जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत कंपनीज आहेत त्यांना रिप्रेझेंट करणारे 2 व्यक्ती हे त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्याच्यानंतर अ फुल टाइम मेंबर सेक्रेटरी possessing qualifications, knowledge and experience of scientific, engineering or management aspects of pollution control to be appointed by the central government. Okay. ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत हे या ठिकाणी लोकांची अपॉइंटमेंट ही सेंट्रल गव्हर्नमेंटनेच बऱ्यापैकी केली कारण हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा बोर्ड आहे सेंट्रल बोर्ड फॉर दी पोल्युशन वॉटर पोल्युशन. The central board shall be a body corporate with the name aforesaid having perpetual succession and a common seal with power subject to the provision of this act to acquire, hold and dispose of properties and to contract and may by the aforesaid name sue or be sued. Okay. Next comes the constitution of the state board. हे झालं सेंट्रल बोर्ड याच्यामध्ये काय काय कशी बॉडी त्या ठिकाणी तयार करायची बोर्ड तयार करायचं त्याच्याबद्दल. आता स्टेट गव्हर्नमेंट जे आहे स्टेट बोर्ड कसं त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन करायचं त्याच्याबद्दल ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. तर हे आपण डिटेल्स मध्ये या ठिकाणी बघणार आहोत. बघायचं म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ मेंबर्स जे वेगवेगळे मेंबर्स त्या ठिकाणी बोर्डमध्ये आहेत त्या प्रत्येकाची टर्म्स अँड कंडिशन जे आहेत त्याच्याबद्दल ही सगळी डिटेल्स हे या ठिकाणी दिलेली आहे. डिस्क्वालिफिकेशन ऑफ द मेंबर्स याबद्दल माहिती आहे. वॅकेशन ऑफ द सीट ऑफ द मेंबर सीट बाय द मेंबर मीटिंग ऑफ द बोर्ड्स कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटीज वेगळ्या कमिटीज त्या ठिकाणी ते बोर्ड तयार करू शकतो. टेम्पररी असोसिएशन ऑफ द पर्सन्स विथ बोर्ड ऑर फॉर पर्टिक्युलर पर्पजेस vacancies in board not to be invalidate acts or proceedings. Chapter number 3 joint boards constitution of joint boards. हे जॉइंट बोर्ड कसं हे करायचं कॉन्स्टिट्यूट करायचं त्याचे हे पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन they have given in details. Special provision relating to the giving of directions. Okay. Chapter number 4 powers and functions of board. हे जे बोर्ड्स तयार केले सेंट्रल बोर्ड असेल आणि स्टेट बोर्ड त्याचे वेगवेगळे फंक्शन्स जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. फंक्शन्स ऑफ सेंट्रल बोर्ड what are the various functions of central boards? So these have been given here in details. Functions of state boards these are given in details. Powers to give directions
Chapter number 5, prevention control of pollutions. Power of state government to restrict the application of the act to certain areas. काही एरियाज मध्ये जर हा ऍक्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायचा नसेल तर स्टेट गव्हर्नमेंटला काही पॉवर्स दिलेले आहेत, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. पॉवर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. ओके, first, power to take sample of effluent and procedure to be followed in connection therewith. The person from the board which is appointed there, so he can visit to any factory or to any location. He can take the samples for the testing purpose and for the analysis purpose. Okay, so he has given that power. No one can prevent that person from going that in that particular premises or localities. Reports of the results of analysis of samples taken under section 21. So how to prepare that report? All this information. Power of entry and inspection. Prohibition of use of stream or well for disposal of polluting matter. So the board can prohibit the industry or a person or any institution by use of stream or well for the disposal of polluting matter. जे त्यांना त्या ठिकाणी अवॉइड करू शकतो. Okay, you don't throw your effluent into that river or into that well. So likewise, they have the power given to that boards. Restrictions on new outlets and new discharge. नवीन आउटलेट जर काढायचे असेल तर त्याच्यावरती पण रेस्ट्रिक्शन्स करण्याचे त्यांना अधिकार आहेत. Refusal or withdrawal of consent by state board. Appeals, revisions, powers. याच्यामध्ये लॉच्या याच्यामध्ये काही रिव्हिजन करायचे असतील तर त्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. Power of state boards to carry out certain works. Emergency measures in case of pollution of stream or well. काय त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्या ठिकाणी करता येऊ शकतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली. Power to give directions. Chapter number 6, funds, accounts and audit. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे चॅप्टर नंबर 6 मध्ये. चॅप्टर नंबर 7, penalties and procedure. Failure to comply the directions under the section 2 or subsection 3 or section 20 or orders issued under the clause C of subsection 1 of 32 or directions issued under subsection 2 of section 33 or the section 30. ह्याच्यामध्ये जर हे जे डायरेक्शन दिलेले आहेत हे जर त्या ठिकाणी पाळले नाहीत तर त्या ठिकाणी काय पेनल्टी होऊ शकते याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. पब्लिकेशन ऑफ द नेम्स ऑफ द ऑफेंडर. ज्याने काय तो ऍक्ट केलेला आहे क्रिमिनल ऍक्ट, ओके, किंवा जो लॉ त्या ठिकाणी ब्रेक केलेला आहे त्यांचे पब्लिकेशन, नाव पब्लिक करणे. इफ द पर्सन कन्व्हिक्टेड ऑफ an offense under this act commits a like offense afterwards, it shall be lawful for the court before which the second or subsequent convictions takes place to cause the offender's name and place of residence, the offense and the penalty imposed to be published at the offender's expense. म्हणजे ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्या खर्चामध्ये त्याचे नाव आणि हे सगळं जाहीर करायचं. ओके, कशामध्ये करायचं? न्यूजपेपर किंवा कुठले बाकीचे पब्लिक जे मीडिया आहे त्याच्यामध्ये. ऑफेन्सेस बाय द कंपनीने जर त्या ठिकाणी काही ऑफेन्स केला असेल, गुन्हा केला असेल तर त्यासाठी काय तरतुदी आहेत त्याच्यामध्ये दिलेली आहे. चॅप्टर नंबर 8, मिसलेनियस.
central water laboratories, state water laboratories, analysts, report of analyst, local authorities to assist, bar of jurisdiction. No civil court shall have jurisdiction to entertain any suit or proceedings in respect of any matter which an appellate authority constituted under this act is empowered by. Okay. Protection of action taken in good faith. Power of central government to supersede the central board and joint board. सेंट्रल गव्हर्नमेंटला हे अधिकार काही दिलेले आहेत जे या बोर्डच्या वरती पण त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात. Okay, so in this way all this information is there about this water act. You can search on the Google by typing the words water act 1974. You will get this PDF. Okay, if you want to do more study on this, you can download, you can read this particular water act. Okay, now here we will stop about this water act. Now we will come toward the state board of this water act. Maharashtra Pollution Control Board, MPCB. So this is the board which has been established to enact this act, Water Act 1974. Okay. MPCB is implementing various environmental legislations in the state of Maharashtra, mainly including. आता याच्यामध्ये MPCB फक्त हा वॉटर ऍक्ट साठी नाहीये, तर याच्या अंडरमध्ये सगळ्याच एन्व्हायरमेंटल पोल्युशनच्या निगडीत जे काय त्या ठिकाणी ऍक्ट्स किंवा लॉज आहेत किंवा रूल्स आहेत, हे सगळे हे याच्या मार्फत हे चालवले जातात. ओके, इम्प्लिमेंट केले जातात. MPCB is implementing various environmental legislations in the state of Maharashtra, mainly including Water Act 1974, Prevention and Control of the Pollution. Then and some of the various air Water Act झाला, दूसरा है Air Act, Water Act 1974, Air Act, that is Prevention and Control of Air Act 1981, आपण याच्या अंडर मध्ये येतो. And some of the provisions under Environmental Protection Acts 1986, 1986 ला एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट त्या ठिकाणी ऍक्ट झालेला आहे. हे सगळे जे ऍक्ट्स आहेत हे करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज प्रिपेअर्ड अ सेपरेट बॉडी, ओके, और बोर्ड which is called as the Maharashtra Pollution Control Board. Okay, then rules framed there under biomedical waste rules 1998, hazardous waste rules 2000, municipal solid waste rules 2000, etc. हे सगळे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी जी आहे ते कोणावर आहे? महाराष्ट्र पोल्युशन अँड कंट्रोल बोर्ड. MPCB is functioning under the administrative control of Environment Department of Government of Maharashtra. ओके, जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, खाती असतात, त्यातल्या एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट जो आहे, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट, पर्यावरण विभाग, त्याच्या अंडरमध्ये हे डिपार्टमेंट, हे बोर्ड येतं. ओके, दिस बोर्ड कम अंडर दिस पर्टिक्युलर डिपार्टमेंट. Establishment of MPCB. कधी इस्टॅब्लिशमेंट झाली? MPCB has been it was established on 7th September 1970. ओके, म्हणजे वॉटर ऍक्ट आला 1974 ला, याच्या अगोदर 1970 लाच आपला MPCB हा त्या ठिकाणी त्याचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं होतं. अंडर द प्रोव्हिजन ऑफ महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर पोल्युशन ऍक्ट 1969. केंद्रामध्ये हा ऍक्ट आला 1974 ला, पण महाराष्ट्राने इम्प्लिमेंट केला 1969 ला. आर गेटिंग दिस पॉइंट? मीन्स आवर स्टेट गव्हर्नमेंट
or state is well in advance as compared to the central government. असे बरेच काही कायदे आहेत किंवा ऍक्ट्स आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल केंद्राच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये ते इम्प्लिमेंट झालेले आहेत. जसे की RTI ऍक्ट जो आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, तो महाराष्ट्रामध्ये जो अगोदर इम्प्लिमेंट होता त्याचा मसुदा आहे तसा केंद्राने त्या ठिकाणी सेंट्रलमध्ये परत इम्प्लिमेंट केली. ओके, so Maharashtra is, we can say Maharashtra is pioneer in that particular respect in many things. The Water Act 1974, that is the central legislation, was adopted in Maharashtra on 1/6/1981. 1981 मध्ये महाराष्ट्रामध्ये अडॉप्ट करण्यात आला. त्याच्या अगोदर हा ऍक्ट आपल्याकडे चालू होता. And accordingly, Maharashtra Pollution Control Board was formed under the provision of section 8 of water. Okay, त्याच्या अंडर मध्ये हा तयार केला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, MPCB, त्याच्यामध्ये हे केलेलं. The Air Act 1981, that is pollution and control, prevention and control, what is that? Pollution, prevention of water. Now here Prevention and Control of Pollution Act, Air Pollution 1981, was adopted in the Maharashtra in 1983, and initially some areas were declared as air pollution control areas on the 2nd of May 1983. Okay, हा ऍक्ट कधी इनॅक्ट झाला त्याच्याबद्दल ही डेट्स तुम्हाला माहित पाहिजे. 1981. ठीक आहे. द बोर्ड कन्स्टिट्यूट, आता या ठिकाणी जो बोर्ड आहे आपला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, इन दिस बोर्ड हाउ इज द स्ट्रक्चर, ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर ऑफ दिस? द बोर्ड कंसिस्ट ऑफ चेअरमन, मेंबर सेक्रेटरी and officials and non-official members as laid down under the provisions of section 4 of the Water Act, जे आपण मगाशी पाहिलं. ठीक आहे, काही वेळापूर्वी. त्याच्यामध्ये कोणकोणते लोक त्या बोर्ड मध्ये असायला पाहिजे, किती मेंबर्स असायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण जे पाहिलं. अकॉर्डिंगली इन दिस बोर्ड MPCB, द मेंबर्स हॅव बीन अपॉइंटेड, आणि हा जो ऍक्ट आहे त्याप्रमाणे पण त्या ठिकाणी मेंबर अपॉइंट केले. Air Pollution Control Act 1981. Okay. This is the organized structure of this MPCB. सगळ्यात वरती चेअरमन, देन मेंबर सेक्रेटरी. आता चेअरमनच्या वरती कोण असेल? त्या पर्टिक्युलर विभागाचा मंत्री. ओके, मंत्रालय, पर्यावरण मंत्री जो आपला आहे तो मंत्री त्याच्यावरती या ठिकाणी चेअरमन, मेंबर सेक्रेटरी. त्या मेंबर सेक्रेटरीच्या अंडरमध्ये हे वेगवेगळे इस्टॅब्लिशमेंट ब्रांच, टेक्निकल ब्रांच, ठीक आहे, देन सायंटिफिक ऑफिसर ब्रांच, अकाउंट्स ब्रांच, मटेरियल अँड इस्टेट ब्रांच, लीगल ब्रांच, स्टॅटिस्टिकल ब्रांच, आणि ह्या असे वेगवेगळे ब्रांचेस आहेत मेन याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये परत खाली वेगवेगळे हेड्स आहेत. ओके, दीज आर द डिफरंट पर्सनल्स, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स, त्यानंतर लॉ ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर, अकाउंटंट, अकाउंट ऑफिसर, त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर, लॅबोरेटरी, सिनियर सायंटिफिक ऑफिसर, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. So these are the different persons come under the different branches. Okay, this is the organized structure of MPCB. What are the functions of MPCB? हे MPCB चे फंक्शन काय? त्याच्यामध्ये MPCB it includes water acts also as well as air pollution act also. Okay, मग याचे फंक्शन्स या ठिकाणी वाढतात as compared to the central board for the pollution, water pollution. Okay, what are the functions of this? To plan comprehensive program for the prevention, control or abatement of pollution and secure execution thereof. Okay, what is that? To plan comprehensive program plan करणे कशासाठी? For the prevention, prevent करण्यासाठी,
कंट्रोल करण्यासाठी, और अबेटमेंट ऑफ पोल्युशन म्हणजे काय, कमी करण्यासाठी, पोल्युशन कमी करण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी, अँड सिक्युअर एक्झिक्युशन्स देअर ऑफ. ओके, हे करण्यासाठी काही काम एक्झिक्यूट करणे. सेकंड, टू कलेक्ट. आता या ठिकाणी पोल्युशन म्हणजे सगळं झालं, वॉटर पोल्युशन ॲज वेल ॲज एअर पोल्युशन, हे सगळं चाललेलं. सेकंड, टू कलेक्ट अँड डिसिमिनेट information relating to pollution and prevention, control or abatement thereof. ही माहिती गोळा करणे. ओके, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड डिसिमिनेट टू होम, डिसिमिनेट टू दी पब्लिक. विच इन्फॉर्मेशन पर्टेनिंग दी पोल्युशन. ओके, पोल्युशन कशामुळे होतं आणि ते हाऊ इट कॅन बी कंट्रोल्ड. ओके, हाऊ इट कॅन बी प्रिव्हेंटेड, that information. Third, to inspect sewage or trade effluent treatment and disposal facilities and air pollution control systems, and to review plans, specifications, or any other data relating to the treatment plants, disposal systems, and air pollution control systems in connection with the consent granted. Okay, काय काय याच्यामध्ये, inspect the sewage और ट्रेड इफ्लुएंट, सिवेज इन्स्पेक्शन करणे किंवा ट्रेड इफ्लुएंट जो आहे, वेस्ट वॉटर कमिंग फ्रॉम द इंडस्ट्रीज, inspection of that. Then inspection of air pollution control systems. Then to review the plans. So this was the inspection. Then to review the plans, specification or any other data relating to the treatment plants, disposal systems. Okay, त्याचा जो प्लान आहे तो रिव्ह्यू करणे आणि त्याप्रमाणे ऍक्शन घेणे. नेक्स्ट, सपोर्टिंग अँड एनकरेजिंग द डेव्हलपमेंट्स इन द फील्ड ऑफ पोल्युशन कंट्रोल. ओके, सपोर्ट करणे, काय सपोर्ट करणे आणि एनकरेज करणे, डेव्हलपमेंट्स जे त्या ठिकाणी काम चालू आहे त्याला सपोर्ट करणे. कशावरती काम चालू आहे, पोल्युशन कंट्रोलवरती. ओके, वेस्ट रिसायकल रियूज, इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस यांना सपोर्ट करणे आणि त्यांना एनकरेज करणे. सो दॅट इज वन फंक्शन ऑफ दिस वर्क. नेक्स्ट, to educate and guide the entrepreneurs in improving environment by suggesting appropriate pollution control technologies and techniques. ओके, जे काही ऑन्टरप्रिनर्स आहेत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे मालक आहेत, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी एज्युकेट करणे, त्यांना गाईड करणे, त्यासाठी सो दॅट हाऊ दॅट पोल्युशन कॅन बी कंट्रोल्ड, इट कॅन बी मिनिमाइज, अँड बाय युझिंग न्यू टेक्नॉलॉजीज अँड टेक्निक्स which are helpful to prevent the or control the pollution. Last one, creation of public awareness about the clean and healthy environment. Okay, लोकांमध्ये जागृती करणे कशाबद्दल, क्लीन अँड हेल्थी एन्व्हायरमेंट त्याच्याबद्दल, अँड अटेंडिंग द पब्लिक कंप्लेंट्स रिगार्डिंग पोल्युशन. आणि लोकांमधून काही तक्रारी आल्या असतील तर त्याच्यावरती काम करणे. So these are the functions of MPCB, okay, Maharashtra Pollution Control Board. So this is the end of this unit. Okay. So also this is the end of our syllabus. Our syllabus, 100% syllabus is over. If you are having any difficulties, any doubt from this particular unit or from any point from the whole syllabus, you can ask right now or you can ask afterward also, no problem. Okay. Is there any doubt in this right now from this particular unit, from this point? Am I audible? So, there is a current failure here, electricity failure is there.
इफ नोट्स अपलोड करा डेली डायरी वरती. हॅलो. येस वैभवी. सर नोट्स अपलोड करा. ओके ओके. आणि सर एमसीक्यू पण असेल तर तुम्ही सेंड करा ग्रुप वरती. हो हो त्याच्यावरती टाकून द्या आपल्याला. आणि सर प्रॅक्टिकल्स आपले राहिलेत ना. तुमचे प्रॅक्टिकल्स राहिलेले आहेत. मॅडम घेतील ते. कुठले मॅडम आहेत ते? पिसे मॅडम. शी विल कंडक्ट द प्रॅक्टिकल्स.